सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी. सर्वप्रथम बायर कंपनीचं सोलोमन हे कीटकनाशक घ्यायचं आहे. यामुळे खोडमाशी, चक्रीभुंगा, पाने खाणाऱ्या अळ्या तसेच पांढरी माशी, मावा, तुडतुडे हे सर्व कंट्रोल करता येईल. याचबरोबर येणारा येलो मोजॅक सुरुवातीलाच आपल्याला कंट्रोल करता येईल. त्यासाठी आपल्याला सोलोमन हे कीटकनाशक 20 ml प्रति 16 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे. आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. यामध्ये बायर कंपनीचं अँट्राकॉल हे बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे. यामुळे सोयाबीनमध्ये बुरशीजन्य रोग कंट्रोल करण्याकरता काम करेल. तर यामध्ये आपल्याला 40 ग्राम प्रति पंप, 400 ग्राम प्रति एकर हे प्रमाण घ्यायचं आहे. यासोबत आपणाला भूमाता कंपनीचे 1121 प्लस झिंक बोरॉन असणारे लिक्विड खत घ्यायचं आहे. यामध्ये 21% नायट्रोजन आहे, त्यामुळे पानांची वाढ चांगली होते. 21% फॉस्फरस आहे, त्यामुळे मुळांची व फुटव्यांची चांगल्या प्रकारे वाढ होते. तसेच 21% पोटॅश आहे, यामुळे झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. झिंकमुळे सोयाबीन पिकामध्ये क्लोरोफिल तयार करण्यास मदत करून पाने हिरवेगार ठेवते. तसेच यामधील बोरॉनमुळे फुलधारणा व शेंगा धरण्यास मदत करते. तर याचं प्रमाण असेल 50 ml प्रति पंप व एकरी 500 ml या प्रमाणात घेऊन फवारणी आपल्याला करायची आहे.